तुझ्या गळा काजचा भर तुझे हार गळा काजचा भर तुझे हार गळा काजचा भर तुझे हार गळा काजचा भर आवडे निरंतर हे तिला आवडे निरंतर हे तिला आवडे निरंतर हे तिला मकर कुंडल्यात पतिद्रव मकर कुंडल्यात पतिद्रव मकर कुंडल्यात पतिद्रव कार्तिक तुम्हारे विराजी तुझ्या गळा काजचा भर तुझ्या गळा काजचा भर आवडे निरंतर हे तू का म्हणे माझे याची सर्व चुका तू का म्हणे माझे याची सर्व चुका तुका म्हणे माझे ही सर्व तुका तुका म्हणे माझे ही सर्व तुका तू का म्हणे माझे याची सर्व चुका तू का म्हणे माझे याची सर्व चुका तुका म्हणे माझे ही सर्व तुका तुका म्हणे माझे ही सर्व तुका पाहिला मुख पाहिला मुख आवडीना पाहिला मुख पाहिला मुख आवडीना आवडीनं बोलते भारताला काजची तांबर बोलते भारताला काजची तांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण आवडे निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण तुळशी हरदला काजची तांबर तुळशी हरदला काजची तांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण आवडे निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण बोलते हरदला काजची तांबर बोलते हरदला काजची तांबर गोपाल कुमार Go,
बसा पोरांनो. बसा, बसा जरा पुढे चला. आपण घ्या. आपण घेऊन जा. आपण घेऊन जा पोरांनो. ठेवा इथं. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी जुगल पांडुरंग महाराजांनी फुलं द्या. फुलाला फक्त हात लावा आणि तीच फुलं जिजवा. व्हायचं मी जागेवर हा. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की, नामदेव महाराज की, जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव, जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव, जनाबाई रूपा पाहता लोचनी रूपा
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली रावडी रमणे विठ्ठली रावडी म्हणून विठ्ठली रावडी जन्माये ओनिया देख करा देहाचे देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचना में विठ्ठलाचे हे सार्थक हो देहाचे हे सार्थक हो देहाचे हे सार्थक हो देहाचे अश्वाना माता महिमा शिष्यवनिता झाली शिष्यवनिता झाली सीमा शिष्यवनिता झाली सीमा वाचना में विठ्ठला वाचना में विठ्ठला जन्मा येऊन या देखा जन्मा येऊन या देखा जन्म येऊन
जन्मा येऊन या देखा जन्मा येऊन या देखा करा के हाथ सातक करा के हाथ सातक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होते हाते तेने सार्थक होते हाते तेने सार्थक होते हाते वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे जन्मा येऊन या देख जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नामे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नामे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुनी म्हणे नाम याची जनी विठ्ठल
वारकरी संप्रदायिक नियमानुसार आपण भजन करूया. पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तप ज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदा अलंकृत साधु संन्यास योगम मुख्य वेशे वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायणी परब्रह्मं स्वरूपम शरण शरण हनुमंत देख करा देहाचे सार्थक वाचे नामे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. पंढरपूर मध्ये लढिवा असणारी 13व्या शतकामध्ये स्त्रीला प्राधान्य कुणी दिला असेल प्रथम तर संतांनी. कारण हा अभंग ज्यांच्या सहवासात संत ही पदवी मिळाली. धुणं भांडी मोल करेन किंवा गौऱ्या घरकाम करणारी जनाबाई नामदेव महाराजांच्या सहवासात राहिली आणि संत ह्या पदाला पोहोचले. म्हणजे जनाबाईच अशा भक्त आहेत की नामदेव महाराजांच्या सहवासात. आता नामदेव महाराजांच्या सहवासात किती संत घडले? घरात 14 संत होते. किती होते? 14 संत. मला सांगा आपल्या मुलावर आई वडिलावर मुला बाळावर किंवा शेजारच्या बाजूला आपण संस्कार देऊ शकतो जवळच्या लोकांवर, पण परक्या येणाऱ्या सुना सुद्धा संत बनवणं किती ताकद असेल नामदेव महाराज. संत कसे वागतात कसे राहतात, कारण संत महात्मे 14 संत. घरातली माणसं संत बनवणे एक वेळ सोपं, पण घरातली ही संत होतील का सांगता येत नाही. पण घरातली सोडा, पण येणाऱ्या सुना संत बनवणं किती ताकद असेल, कसे राहत असतील कसे वागत असतील. आणि असे संत नामदेव महाराज पांडुरंगाचे लढिवाळ भक्त
ज्यांच्या सगळं संवाद आम्ही तुम्ही बोलतो ना, घरातली माणसं जशी बोलतात ना, जसं भाव बोलतात, तिथं वातावरण मला चांगलं वाटलं. आलं एकदम सुंदर अशी घरं, मंदिर ही सुंदर वाटलं आणि लोकही समंजसपणा. कारण शांतपण समंजसपणा तुम्हा आम्हाला जर आला नाही, त्याग ही भावना सुद्धा लोकांमध्ये. कुणाला दुखवणं, माझ्यामुळं कोण दुखवेल अशी भावना प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि हीच खरी भावना संत वाङ्मयातून येते. संत वाङ्मय का आपल्या हृदयात असावं? कारण संत महात्मे असे वागलेत की 13व्या शतकात जगले, पण अजून सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, हो, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. संत कसे वागले, आचरण. कारण कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, दिंडी सोहळा ही कशासाठी आहे? कशासाठी आहे? तर मानवी जीवनात आल्यानंतर आपलं सार्थक करायचे. आणि सार्थक कशाला होतं बरं आपल्या मानवी जीवनात? जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखीला. विठ्ठल एकच विठ्ठल. कारण अनेक देव आहेत. आपण बघितलं तर जनाबाई इथं म्हणली नाही वाचे खंडेराया, वाचे भैरवनाथ, वाचे अनेक देव आहेत, पण इथं काय म्हणले? वाचे विठ्ठलाच. का? कारण सर्वच देवामध्ये जी साम्यता आहे ती विठ्ठलामध्ये साम्यता. सर्वच देवाचा हा देव कोण असेल तर तो विठ्ठल आहे. बळी माझा पंढरीराव, देव बळी माझा पंढरीराव. म्हणजे सर्व देवाचा हा देव असणारा पांडुरंग परमात्मा. आणि तिकडं आम्ही तुम्ही आज ज्यांच्यामुळे आपल्याला योग मिळाला असे दिल्ली चालक राजाराम शिंदे सहज बोलणं झालं. आमच्या सासूबाई या दिल्लीत आहेत. बघा कुठं निडळ खटाव मान मधून आम्ही तिकडे आहे, पण आमच्या सासूबाई ह्या दिल्लीत आहे. आम्ही भारत फोर्टला, मी पुण्याला कामाला आहे. मी वाकरीत ज्यावेळी दिंड्या सगळ्या येतात, संत मंदिराळी येते, संत पालखी दर्शन घेऊन मी चंद्रभागेचे स्नान करून वेळे अभावी 1-2 कारण कीर्तनाच्या ही सेवा असतात. आणि अशा ह्या प्रांगणात मला येण्याचा योग सहज मी फोन केला दिंडी मालकांना की मला सोमवार सुट्टी असते. आणि योगानं सोमवारीच नामदेव महाराजांची समाधी सोहळाही आला आणि दिंडीचा परतीचा विना पूजा आणि दिंडी सोहळा. आणि आल्यानंतर ते 10चं म्हणले दिंडी प्रदक्षिणा होऊ द्या म्हणलो. कारण कसं आहे, वारकऱ्याचा आनंद घेणं, दुसऱ्याला दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं, माझ्या आईला दुखवणं म्हणजे पांडुरंगाला दुखवणं, माझ्या भावाला दुखवणं म्हणजे पांडुरंगाला दुखवणं. अशी तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्या सुनेला दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं, माझ्या लेकाला दुखवणं म्हणजे पांडुरंगाला दुखवणं, आई वडिलांना दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं. अशी ज्यावेळी तुमच्या अंतरंगात कळवा निर्माण होईल, खऱ्या अर्थानं तुम्ही भगवान परमात्म्याचे लेकरं झाले. कारण देव जरी अनेक असेल, नावं जरी अनेक असतील, तर देव किती आहे? एकच आहे. आता रूपाबाळानं जर बघितलं तर राजेश महाराज, परत हे महाराज, असे अनेक रूपानं देहानं तुम्ही आम्ही आकारानं जरी नावं भिन्न असली तरी आत्म्यानं आम्ही तुम्ही काय आहे? एकच आहे. आता माझ्यात जो आत्मा आहे तो पशु प्राण्यात पण, कारण हे शरीर सुद्धा कोणाच्या सत्तेनं चालतं? कोणाची
भेटलेत. कारण कोण कुणाला विश्वास ठेवत नाही हो, कोण कुणाला. आजकाल आई वडिलाचं मुलं ऐकतात का? नाही. पण आपल्या इथल्या वारकऱ्यास निष्ठावंत शब्दाला मान देऊन इथं आलेत. कारण मी हे पहिल्या कीर्तनाला महाराजांच्या होते, हे महाराज चांगले तल्लीन म्हणून वाजवतात आणि खरं परमार्थात आपण काय केलं पाहिजे. हे कशाला बांधतात, हे कशाला बांधतात? चांगलं दिसायसाठी. कारण संसारात आपण काम करताना कंबर कसून संसार करतो ना, तसा परमार्थ करीत असताना आपण सुद्धा कंबर कसायची आणि आतून परमार्थ करायचा. आतून परमार्थ केला ना की देवाला आवडतं. देवाला काय आवडतं असं जगणं ही कलियुगातील साधना आहे. म्हणजे विवेकानं आचरण करणं ही काय आहे, कलियुगातील साधना आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी चला आवडे देवाले आवडे देवासी तो ऐका प्रकार बघा. आवडे देवाले आवडे देवाले आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार. माझा उच्चार देवाला काय आवडतं? गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ. नसल घातली तर घाला. कारण कधी काळ नेर सांगता, कारण काळ टपू नाही बोक्यावा. मुंद्राला वाटतं अन्न खाण्याच्या नादात त्याला वाटतं आपल्याला कोण पाहत नाही. अन्न शोधण्यात खाण्याच्या नादात आम्ही सुद्धा वाईस फरक आहे. शायनिंग मारण्याच्या नादात तयार करा आणि खाण्याच्या नादात एवढंच फरक आहे. पण ते बोका उंदराला हळूच अलगत पकडतो आणि गिरक्रांत करतो. तसा आम्हा तुम्हाला घडी घडी काळ वाटे अशी पाहे अजून किती अवकाश आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळ आपली थोडी राहिली. कारण आयुष्य पहिल्यासारखं 100 वर्ष नाही, 80 वर्ष. आपण सावध आलं पाहिजे. कीर्तन प्रवचन करून माणसं सुधारली ती का हो? सुधारली नाही ती. का सुधारली नाही ती? कारण इथं चांगले मोबाईलला चांगले चार्जर मिळत नाही. चांगले चार्जर जर मिळाले तरी कीर्तनाला किती तास लागतात? 2 तास. बरोबर. बॅटरी फुल व्हायला साधारण एखादा तास लागतो, अर्धा तास. पण अर्धा 1 तास बॅटरीला चार्जर जर लावला नाही तर बॅटरी फुल होईल का? नाही. मग आमचं तुमची बॅटरी फुल होण्यासाठी तुम्ही 2 तास कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, भजनात अभंग नीट ऐकले पाहिजे. मग काय होईल? अंतरंग निर्मळ होईल. आणि येऊन ये गोपाळ राहील रे. पंढरपूरचा असणारा राजा आपल्या हृदयात येईल. सावतामाळीनं काय केलं होतं? उद्या पुण्यतिथी आहे सावतामाळीची. संत सावतामाळी आणि पंढरपूरचा राजा हृदयात आला. काय केलं होतं? कांदा मुळा भाजी कांदा मुळा
देव देव करीत असेल तर देवाला ते मान्य नाही. कामामध्ये काम मी कामाला प्रथम, कारण आधी विठोबा विठोबा सगळे येते की काय आता बंद करावं का काय विठ्ठल काय पुण्य असेल माझं सुद्धा. मी कीर्तन सेवेला इथं ह्या गावामध्ये कोंढवली या गावामध्ये जवळ आलो, कारण भैरवनाथ प्रसादिक दिंडी पायी दिंडी 16 तुकोबरायांच्या रथामागे 127 क्रमांकाची आणि दिंडी हळूहळू 16 नंबर कडे, कारण देहू गावानं आळंदीवरून पुणे आणि पुण्यावरून परत 15 नंबर 16 नंबरच्या तिथं आली. आणि आमच्या सासूबाईचा आग्रह त्या दिवशी खरंच मला म्हणजे बाहेरची कामं असल्यामुळे 8 वाजले, पण याच सासूबाईने आग्रह केला आणि त्या आग्रहापोटी मला तिथं जाणं. आणि मला साधे निरागस दिंडी चालकाला आमची पत्नी म्हणते थोडं ही दिंडी घ्या, पण दिंडी स्वीकारली नाही दिंडी. किती उदार मन असेल, काय अन्नदान करायचं असेल ती किंवा काय करा, म्हणजे एवढे उधार चांगली माणसं तुम्हाला मिळतात, कारण चांगल्या विचाराची माणसं मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि चांगल्या विचाराची संगत आम्हाला तुम्हाला मिळाली तर आपलं जीवन सार्थक होईल. हे महाराज होते, कीर्तन सुंदर असं कीर्तन केलं, ऐकलं मस्त, त्यांचं माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे. तुम्हाला हे कीर्तन ऐकण्यासाठी आपला चॅनल येईल, हे सुद्धा चालू आहे. त्यामुळे सुंदर असं 2 तास बॅटरी फुल करायची, कारण बॅटरी फुल झाल्याशिवाय आपल्यात आमूलाग्र बदल होणार नाही. आणि आमूलाग्र बदल झाल्याशिवाय गळ्यात माळा घालत नाही. कारण वारकरी झाल्यानंतर देवाला काय आवडतं असं वागावं. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाय पाय पंढरी, पाय पाय पंढरी, पाय पाय पंढरी, पाय पाय पंढरी, पाय पाय काय करावी साधने, काय करावी साधने, फळावेची येणे, फळावेची येणे, किती सोपं आहे, जास्त डोकं चालवायचं नाही. लय योग कंटिन्यू करायची काय गरज नाही, सायास करून करायची, कष्ट करायचं नाही. होय होय वारकरी, पाहे पहा पंढरी, पहिलं काय हो वारकरी हो. आणि वारकरी झाल्यानंतर पंढरी, होय होय वारकरी. आता तुम्ही म्हणसाल काय माळा नव्हतं, पण आम्ही दरवर्षी पंढरी करतो. तुकोबरायांचं दुसरे प्रमाण आहे बरं का, पंढरीशी जाय, पंढरीला जा माळ नसली तर, पण काय कर परत पंढरीशी जाय, होय वारकरी, पंढरीला जाऊन सुद्धा काय कर वारकरी हो. कारण तिथलं कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर आमूलाग्र बदल होऊन गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून भगवंताचं अखंड नामचिंतन करून, कारण नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन ही साधना आहे. ते आपल्या अखंड विनेकरी आहेत ना, विनेकरी दिसतात त्यांच्यासाठी टाळ्या द्या. हा विना महत्व साधारण नाही, असाधारण नाही. कारण देहू गावातून विना पंढरपुराला गेला आणि पंढरपुरावरून कुठं आला, आणि इथं जी पंढरीला गेली नाही ती इथं पंढरीचा सोहळा. कारण तुम्ही कशासाठी धडपड करता सांसारिक जीव? सुखासाठी. मग सुखासाठी जर तळमळ करत असाल, सुखा लागी करसी तळमळ, सुखा लागे करसी तळमळ, सुखा लागे करसी तळमळ, सुखा लागे जाय करला, बघतो अवघाते सुखाचे गोष्टी, सर्व जन्मेच्या दुःखाचे सुखा लागे जाय करला.
तळमळ. काय आम्ही तुम्ही कशासाठी तळमळ करतो? सुखा लागी करशी तळमळ, सुखा लागी करशी तळमळ, तरी पंढरीशी जाय एक वेळ. मग पंढरीत गेल्यानंतर काय होतं? अभिमान आहे ना, अभिमान. सुंदर प्रमाण दिलं बरं का. अभिमान नुरे ओढ अवघेची. म्हणजे आपला अभिमान जर जायचा असेल तर कुठलं स्थळ आहे? पंढरीशी जाय ऐसे स्थळ पंढरीशी जाय. म्हणजे पंढरीला गेल्यानंतर तुमचा अभिमान निघून जातो. कारण अनेक श्रीमंत गरीब लोक सुद्धा सगळ्यांना माऊली 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 सगळ्यांना काय करतात? माऊली माऊली पाया पडतात. आणि गरीब श्रीमंती हा भेदभाव राहत नाही. आणि द्वैत्वपणा आहे तो नाहीसा. आणि आमचा द्वैत्वपणा नाहीसा होणं हे खऱ्या अर्थानं आपलं सार्थक आहे. म्हणून पंढरीला आपण गेलं पाहिजे. आणि पंढरीचे लाडके असणारे भक्त नामदेव महाराज हे भगवान परमात्म्याशी संवाद करतायत. जसा आम्ही तुम्ही संवाद करतो, तुम्ही आम्ही बोलता, घरातली माणसं जशी बोलतात, तसा देवासंग संवाद करणारे भक्त नामदेव महाराज. आणि त्यांच्या सहवासामध्ये 14 संत झाले. अहो, घरातली माणसं एक वेळ संत होणं सोपं आहे, पण परकी येणाऱ्या सुना सुद्धा संत होणं कसे वागले असतील संत कसे वागले असतील? कारण संतांचं आचरण कसं असेल? कारण कीर्तन, प्रवचन, भजन हे ऐकण्याचं माध्यम आहे, पण जर तुमची क्रिया जर पालट झाली नाही तर ऐकून फायदा. कारण क्रिया पालट झाली पाहिजे. श्रवण केल्यानंतर आपली क्रिया पालट झाली. कारण आपलं 3 प्रकारच्या बुद्धी आहेत. आता पहिली बुद्धी तुम्हाला सांगतो, सेन बुद्धी. सेन म्हशीचं, जनावराचं म्हशीचं सेन बघा. पटल्या तुम्ही काडी पेटवण्याचा, सेन पेटवण्याचा प्रयत्न करा. किती वेळा काड्या लावल्या, असे कितीही काड्या लावल्या तरी ते सेन पेटणार नाही. का पेटणार नाही? कारण ते वलसर असल्यामुळे नाही पेटणार. पण तेच सेन जर आपलं सेन कुठे केले किंवा गवऱ्या केल्या आणि आग लावण्याचा प्रयत्न केला, काडी लावण्याचा प्रयत्न केला, थोडा विस्तू घेऊन लावला तर 1 2 3 4 वाय थोडा वेळ लागेल पण पेट घेईल. तसे पहिल्या वर्गातील लोक आहेत ना, अशी कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळा, भजन किती होऊ द्या, पण मरेपर्यंत माळ घालत. त्यांना कोणती बुद्धी म्हणायचं? ते म्हणा सेन बुद्धी म्हणतात. सेन बुद्धी. त्याच्या बुद्धीत चांगला ऐकून सुद्धा फरक पडत नाही. आपल्याला संत वाङ्मय 13व्या शतकात संत होऊन गेले. जर त्यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. म्हणजे आपल्या हृदयात कुणाचं स्थान पाहिजे? आपण 2 वंशाचे आहेत. एक आहे बिंदू वंश आणि नाग वंश. बिंदू वंश म्हणजे आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आई वडिलांचा आपण उपकार कधीही विसरता कामाचं नाही. कारण आम्ही मरेपर्यंत आई वडील आपली सेवा करतात. काही अपेक्षा मुलाकडून नसते, फक्त 2 शब्द गोड बोलावं एवढीच अपेक्षा असते. आणि जर उपकार मुलाने आई वडिलांना सांभाळलं नाही तर उपकारावर अपकार झाला. आणि अशा अपकार व्यक्तीचं मांस पशु प्राणी सुद्धा खात. नवे सडलेलं मांस खाणारे राक्षस सुद्धा खात नाही. एवढी कृतज्ञता आहे. आणि म्हणून उपकार करणाऱ्या माणसावर अपकार करूच नाही. विठ्ठल अभंगाला जाण्यापूर्वी थोडासा पर्याय. आज ज्यांच्यामुळे मला योग आला, पुन्हा एकदा नाव घेतो. दिंडी चालक हरिभक्त परायण राजेश महाराज शिंदे आणि विनेकरी हरिभक्त परायण मनोहर महाराज सनस आणि
तुळस त्यांनी डोक्यावर घेतली आपल्या वारकरी संप्रदायात. कारण यांना साधारण महत्व नाही, असाधारण महत्व आहे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, आपण वाहवा केली पाहिजे, आपण प्रतिसाद दिला पाहिजे. माऊली जोक नव्हत तुळशीचे. आम्हाला मोकळं 5 किलोमीटर माऊली चाललो वारकरी कुठं वाकरीतून बिना चपलेचं चालावं म्हटलं, पण त्या दिवशी ऊन होता. मी जसं स्टँडवर पोहोचलं पंढरपूरच्या की मला पाय परत चालावा का नाही, चप्पल घेतली, 200 रुपयाची चप्पल घेतली रिटर्न. पण तिथनं रिक्षा केली आणि ही माऊली वारीतील सगळं माऊलीसाठी सहर्ष स्वागत करतो इथं आल्यानंतर सगळ्यांना. कारण खरंच आम्ही निष्ठावंत वारकरी नाही, कारण आम्ही संधी मिळत तेव्हा जातो. पण यांनी 21 दिवस वारीमध्ये पायी दिंडी केली. म्हणून त्या पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यासाठी मस्तक हे पाया तरी हृदयात तुमचं माझ्या स्थान. कारण नम्रता, दीनता, शहाणपण, समजता हे जर गुण नसतील तर त्या कीर्तनकाराचा काही फायदा नाही. रडून रडून आई वडिलाचं महत्व सांगतात, पण त्या कीर्तनकारापाशी आई बाप नसतात. त्या कीर्तनकाराचा काय फायदा? कीर्तन, प्रवचन, हरिकथा ऐकल्यानंतर मी स्वर्गात जाईल, कैलासात जाईल, वैकुंठात जाईल या भावनेने करू नका. कीर्तन हे स्वर्गात कैलासात देवदेव करून जाईल असं नाही. कोणताही माणूस या पृथ्वी तलावर मरू द्या, आज तागायत मला असं वाटतंय लोकांनी कोणालाही नरकपुरीत पाठवलं नाही. मग 28 कशासाठी? कशासाठी? आज तागायत कोणत्याही व्यक्तीने येणार असो, खाणार असो, व्याविचारी असो, वाईट वागणार असो, कीर्तन करणार असो, प्रवचन करणार असो, भजन करणार असो, मेल्यानंतर त्याला कुठली पदवी दिली हो? स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. मग मला सांगा, नरक पुरत नाहीच तर तुम्ही 8 तास कशासाठी? कशासाठी 8 तास बरं? आपण विवेकानं का वागायचं? कारण हा देह मिळालाय ते सहज मिळाला नाही, कागटादी प्रमाणे मिळाला. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा एक वेळ आणि परत लाख रुपये द्यावं आणि पकडून ते म्हणावं, त्याला अजिबात चुकून भजन करताना किंवा टाळी वाजवताना एखादा कावळा हातात आंधळ्याचा सापडावा, पण परत त्याला म्हणायचा दुसरा कावळा 2 लाख 5 लाख देतो, मिळणार आहे का? तसा हा देह आपल्याला एकदाच आहे. आणि नामदेव महाराजांच्या सहवासात जी जनाबाई संत या पदाला पोचली, त्या पांडुरंग परमात्म्यानं जनाबाईची कामं करावी, गौऱ्या थापण्याचं, गौऱ्या गोळा करायची. आमची जिवंत हाड, आमचं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, पण जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आज त्यांची पुण्यतिथी आहे, ती 16 आहे. त्यांनी सुद्धा नैवेद्य मूर्तीनं खावा. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवावी, या गोष्टी डोक्याबाहेर आहेत. मेंदू अशक्य गोष्ट शक्य चालविली जड
मनुष्य जन्माला बुद्धीला न पटणारे नो हे असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. बघा मैसा पुत्रा बोलविली स्तुती चालविली भिंती बैसुनिया. पण आज तागायत मूल जन्माला आल्यानंतर विज्ञानानं भरपूर क्रांती केली, शोध लावला. पण आज तागायत विज्ञानाला बाळामध्ये आत्मा कुठून येतो आज तागायत कळलं नाही. आणि आत्मा कसा निघून जातो हे सुद्धा कळलं नाही. मग कुठेतरी विज्ञान कमी पडतंय. पण अनेक शोध जरी बाहेरच्या देशाने लावला असेल तर ते महान ग्रंथ ऋषी साधू मुनी संतांचं वाङ्मय वापरूनच केले. कारण देव आपल्याला भेटावा किंवा देवाचं सानिध्य मिळावं. ऐशियाची पदर धरा जेने देव येईल जवळी ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. विवेकानं आचरण करणारे संत या कलियुगात मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि अशी सुंदर वातावरण आणि पंढरपूर इथं निर्माण केलंय. आणि नामदेव महाराज 13व्या शतकात असं पंढरपूर निर्माण केलं होतं. आणि असे सकळ संत एकत्र आले, संत मंदिराळे आले आणि कीर्तनाला सुरुवात केली. आणि ज्ञान सामान्य जीवाला अंधकारातून ज्ञान मार्ग देऊन सन्मार्ग द्यायचं होतं. त्यावेळी कीर्तनाला सुरुवात केली. आणि इतर गोष्टीमध्ये इतर नाचत असाल पण हरिपाठात कीर्तनात नाचायला विसरू नका. कारण देवा बरोबर नाचला की अंग हरिरूप होत. हे नाचू कीर्तनाच्या रंगे, नाचू कीर्तनाच्या रंगे. कीर्तनाला सुरुवात केली. त्यावेळी सगळी संत मंदी आली. देव सुद्धा नाचता नाचता काय झाला पिता नाचता नाचता देवा गळला. हे कवी देव म्हणजे संत मंदी आली. म्हणून कीर्तनात प्रवचनात हरिपाठात त्याच्यात नाचावं, बिनधास्त नाचावं, लाजायचं नाही. संसार करताना लाजावं. आपण चुकीचं कर्म तरी व्यभिचारानं वागावं, घाबरावं. मी चुकीचं वागतोय, वाईट वागतोय, त्याला घाबरावं. कारण कर्माचा फेरा नंतर पडतो. पुन्हा जन्म याला चुकीचं कर्म कारणीभूत. राजा दशरथाला अनावधानं श्रावण बाळाला बाण लागला. कर्म पुत्र शोकानं मरावं लागलं. देवाचा बाप असून पुत्र शोकानं मरावं लागलं. आमचं तुमचं कर्म चुकला बरोबर की फेरा पडेल. आणि असं सुंदर. त्यामुळे कर्म चुकीचं करायचं नाही, विवेकानं आचरण करायचं. आणि इथं माणसं चांगली भेटली. आणि दिंडी सोहळा ही त्रासदायक नाही, चालायचे आहे फक्त. कारण टीम सगळी चांगली आहे. कारण बुढी बाबडी लोक आहेत आणि निरागस लोक असतात ना, ते मला आवडतात. का आवडतात बरं? आता एवढ्या दिंड्या आहेत आमच्या गावात, पण 3-4 दिंड्या आहेत, इकडं भरपूर दिंड्या आहेत. पण ह्या दिंडीत प्रेमानं का वाटलं? कारण निरागस असणारी व्यक्ती, भोळी बाबडी असणाऱ्या लोकांना काय वाटतं की सर्वांचं हृदय हे चांगलं आहे आणि सर्वांचं हृदय चांगलं आहे. आणि अशा हृदय चांगला असणाऱ्या गावामध्ये मला कीर्तन सेवा मिळाली. मी परम भाग्य. कारण माझ्यासारख्या पामराला मज पामराने काय थोरपण पायची महान पायी बरी अशा. आणि जे तुळस घेतले मग सौभाग्यवती मंगल चोरट आणि कळशी ज्या घेऊन होत्या त्या इंदुमती माने, सौभाग्यवती इंदुमती माने. आणि प्रेरणास्थान असणारे आपल्या दिंडीचे प्रेरणास्थान असणारे गुलाबदादा चोरट आणि श्रद्धास्थान असणारे हरिभक्त कैलासवासी हरिभक्त लक्ष्मण गायकवाड महाराज. आणि आजच्या दिंडीला ज्यांनी शोभा आणली सर्व वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत. अशीच साथ. कारण निरपेक्ष निरागस असणाऱ्या व्यक्तीला
भेटायला, त्यांच्या संगतीत राहायला. आणि ग्रामस्थ मंडळ कोकराळे, ग्रामस्थ मंडळ काय खटाव, अनेक पाटण ग्रामस्थ मंडळ आणि कंडोली गाव ग्रामस्थ मंडळ, सर्वांचं सहर्ष स्वागत. कारण दिंडी सोहळा असा एकीनं होणं, कारण नव्हे हा एकल्याचा खेळ, म्हणून मेळ मिळविला हा एकल्याचा खेळ नाही. आणि दिंडीचे चालक सुद्धा मी म्हणलं पहिलं महाराजांना सुरुवात करायला द्या, पण ते महाराजांना काळजी आपल्या माऊलींची गाव द्या. आणि कुणीही कुणावर दोष घेऊन, कारण आपण कशासाठी आलोय की आपण श्रीमंत गरीब हा भेदभाव करायला नाही, चांगलं वाईट हे सुद्धा पाहायला आलो नाही, किंवा आपण ह्याची त्याची जिरवायला आलो नाही. जिरवायची असेल तर यमाची जिरवायची, जिरवायची असेल तर कुणाची जिरवायची, यमाची. ह्याची त्याची जिरवून फायदा आहे का? मग यमाची तुकोबारायांनी जिरवली, पण कशी जिरवली? काळ, जगाला काळ घाबरतो, अशा काळाच्या डोक्यावर कोणी पाय दिला? तुकोबारायांनी. बरं पाय दिला कसं शक्य झालं? काळाच्या पाय. तरी लोक आपल्याच हिंदू धर्मातली, महाराष्ट्रातील लोक म्हणतात, नवे नवे बाळकृष्ण गडकर सुद्धा हरिभक्त पारायणमध्ये इतका मधुर सुंदर असा आवाज, आणि लाखो लोक त्याची फॅन झाली. आणि असे हृदयात अनेक वारकऱ्यांचं, आणि असे सुद्धा म्हणतात तुकाराम महाराज स्वर्गाला गेले नाही. काय बुद्धी असेल? दोन बुद्धी आपली, पहिली बुद्धी झाली शेण बुद्धी, दुसरी गौरी बुद्धी झाली, तिसरी बुद्धी आहे कीर्तन श्रवण केल्यानंतर तात्काळ बदल होतो. आणि तात्काळ बदल झाल्यानंतर क्रिया पालक होती. नाही नाही महाराज आताच माग घालायचे आणि मला पंढरीचं, कारण मला पशुजीवन जगायचं नाही. कारण पशुजीवन जगलं तर प्रमाण आहे महाराजाचं, खंतीचे न करा काही, होणे गाढव कुत्रा. पुन्हा कुठल्या जन्माला यायचंय? मनुष्य जन्माला यायचं नाही. त्यामुळं आपण वागलं चांगलं नाही, किंवा भगवंताचं नामचिंतन केलं नाही, गळ्यात तुळशीची माळ घातली नाही, वारी नाही केली, याला म्हणायचं मनुष्य जीवन. मनुष्य जीवन काय? संत वाङ्मयानं जगणं हे मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवन म्हणजे काय? माड्यावर माड्या, माड्यावर माड्या बांधणं नव्हतं. कारण अनेक करोडपती, अनेक करोडपती पण आत्महत्या केलेले प्रकरण अनेक आहेत. मी आज घेत नाही, कारण अनेक घटना आहेत. मला सांगा, 3 मुली बघा, काल व्हिडिओ व्हायरल झाला, अंत्यसंस्कारासाठी 5,100 पाठवलं, आणि एका मुलीनं अंत्यसंस्कार हा मोबाईल वर बघितला. मोबाईल खेळणं झालं आता, अंत्यसंस्कार आई वडिलांना मला सांगा 9 महिने 9 दिवस आणि मरेपर्यंत सज्ञान करीपर्यंत हाडाची चाळण केली आई वडिलांनी. आणि आपलं आद्य कर्तव्य आहे की आई वडिलांनी हाडाची चाळण केली, म्हणजे पहिलं कर्तव्य मुलाचं किंवा मुलीचं काय आहे की मी जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करीन. जर सेवाच होत नसेल तर संस्काराचा दुबळेपणा आहे. तुम्ही शिकून काय फायदा? पैसा जमवण्यासाठी, ह्याचं त्याचे जिरवण्यासाठी आपल्याला जन्म दिलेला नाही. जन्म कशासाठी आहे? जन्माचं सार्थक आपण केलं पाहिजे. मानवी जन्म मिळाला, भगवंताचं नामचिंतनानं आपण काय केलं पाहिजे? उद्धार केला पाहिजे. आणि देव भेटण्यासाठी आपल्याला संतांचं वाङ्मय हृदयात धरलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, निरागस व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. कारण ही प्रभूची सर्व लेकरं आहेत, आपण प्रेम त्यांच्यावर केलं पाहिजे. आणि अशा निरागस प्रेम करणारे या गावचे सर्व ग्रामस्थ यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो, कारण त्यांच्या गावी येण्याचं योग लाभला. आणि आमचे परममित्र विशालचे वडील, आई, कुटुंब सुद्धा आले बरं का. ज्यावेळी मी भारत फोर्सला 18 वर्षापूर्वी जॉईन झालं, आणि विशालला मी लगेच, मला इथलं भेटल्यानंतर जवळ असेल विशाल, आणि विशालची फॅमिली सुद्धा आली. आनंद वाटला, बरं वाटलं, कारण सन्मार्गाकडे नेणं आपलं कर्तव्य. हाणून मारून का होईना, शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा. जसा मुस्लिम समाज काय करतो, हाणून मारून का होईना, पण त्यांच्या धर्मात, तसा आपण धर्मासाठी जागं राहिलं पाहिजे. आणि हे कधी संत वाङ्मय हृदयात आल्यानंतर इतर जीवाविषयी प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा हा अंतःकरणात निर्माण झाल्याशिवाय होत नाही. मग आपल्या मनुष्य जीवाला जरी आपला वात्सल्य, जिव्हाळा, प्रेम निर्माण झालं तर पशु प्राण्याविषयी आपलं हृदय काय होतं? कळवळा होतो. कळवळा कोणाला म्हणायचं? दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर आपल्यात कळ येते, त्याला कळवळा म्हणावं का? कळवळा कोणाला म्हणावं? सर्वांचं भलं व्हावं. आणि हे सर्वांचं भलं, हे संत महात्मे इथं कशासाठी आले? तुमचं भलं करण्यासाठी. आणि अशी संत असणारी जनाबाईचा आज आपण सेवेसाठी अभंग घेतला. आणि हे संत
तर जनाबाईची अनेक काम वा मारण्याचं सुद्धा काम पंढरीच्या पांडुरंगानं करावं. कोणती एकदा भक्त झाल्यानंतर शिव्या दिल्या तरी सहन कराव्यात. आपली मुलं वाईट बोलली तरी आई वडिलाला उलट बोलतात. आई वडील वाईस त्याच्या कल्याणासाठी गुरकून बोललं तरी अर्थ वेगळे लावतात. या पांडुरंगा मला सांगा आपण पांडुरंगावर का प्रेम करावं? कारण मी पहिला सांगितला बिंदू वंश. बिंदू वंश म्हणजे आई वडिलापासून आपली उत्पत्ती झाली म्हणून आपण बिंदू वंश. आणि दुसरा वंश आहे ते नाद वंश आहे. नाद वंश म्हणजे काय की कीर्तन प्रवचन ही मधुर वाणी तुमच्या कानात पडली, संत वाङ्मय हृदयात पडल्यानंतर आपला पुनर्जन्म होतो. आणि संत वाङ्मयानं आपण मनुष्य जीवन संत वाङ्मयानं जगता आणि मनुष्य जीवन जगल्याचा आनंद आणि आत्मीय आनंद ज्यावेळी तयार होतो, आत्मीय आनंद आणि खऱ्या अर्थानं आत्मीय आनंद मिळवण्यासाठी धडपडा, बाह्य सुखासाठी किंवा ह्याची त्याची जिरवण्यासाठी आपल्याला जन्म मिळाला नाही. त्यामुळं संत वाङ्मयाचे जनाबाईला शिव्या कोण पांडुरंग परमात्म्याला शिव्या देत. आंघोळीला गरम पाणी देत होता. साळ काढण्याची अनेक कामं तुम्ही आम्ही केलेली. कालांतरानं ही कामं बाह्य, कारण पैसा वाढल्यानंतर ही कामं मला वाटते संपतील. आणि गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणाल्या. किती ताकद असेल, किती अधिकार पडताय जनाबाईच्या. आणि संत वाङ्मयामध्ये संतांनी सुद्धा स्त्रीला समान हक्क दिला. हा समानतेचा हक्क 13व्या शतकात निर्माण झाला. संत संगतीचे प्रमाण टाळ करायचं असावं, श्रोत्याचं दत्त वाचन असावं, तेव्हा महाराजाची बराबर जिरवा येते. सोपं आहे का नाही? महाराजाचं महाराज बोलते ते चुकीचं बोलते का खोटं बोलते, रिटर्न बोलते, पण खोटं बोलते. मी कीर्तनकार झालो कारण मला मी कंपनीत जॉईन झालो. पहिलं टाटा जॉन्सनला जॉईन झालो. वाटायचं कीर्तनकार व्हावं कारण बाबा आमचं आईचं वडील कीर्तनकार होतं. त्याचा लहानपणीचा रक्तात पिनलं. एकदा रक्तात पिनलं की मी परत वाईट वागायला लागलो तरी रक्तातलं एकदा पिनलेलं जात नाही. मग गोदावरीकर महाराजांची कृपा झाली आणि कीर्तनकारच झालं. आणि 3200 पहिला पगार होता. चेंगाट स्वभाव होता आणि मला आळंदीला जावं वाटायचं. चेंगाट स्वभावामुळे काय जाता आलं नाही आणि तो चेंगाट स्वभाव गेला. बरं कसं गेला? पैसे गेलं का इथं तिथं नको तिथं की चेंगाट स्वभाव सुद्धा जातो. म्हणून पैशावर प्रेम करायचं नाही, बायकोवर करावं, नाही तर हाकाल दिल्या. बरं का? आणि आपले ते चाले हे झाले आश्वाज दिंडीसाठी होते. दत्त चव्हाण, विनेकरी, हरिभक्त मनोहर महाराज आणि प्रेरणास्थानी झाला. आणि ज्यांच्यामुळे योग आला या सर्व ग्रामस्थ मंडळीला सुद्धा मी हे करतो. आणि आपल्या अभंग आपल्या ह्या देहाचं या शरीराचं सार्थक करून घ्यायचे आहे. कोण म्हणते? जनाबाई म्हणते
आपल्या देहाचं सार्थक करण्यासाठी सांगतात. जन्मा येऊन या देख जन्माला आपल्याला सहज मिळाला नाही, सहज मिळाला नाही, दुर्मिळ असणारा हा देह नरदेह मिळालाय. पण ह्या नरदेहाचं सार्थक करून घ्या. आणि ते सार्थक कशाने होईल बरं? तेच अभंगाचं दुसरं चरण. हो 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 वाचे नाम विठोबाचे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते की आपल्या देहाचं सार्थक व्हायला सोपं आहे. फक्त भगवंताचं नाम आहे. वाचे नामे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. पण ह्या देहामध्ये मला सांगा नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे हो? महिला मंडळ सांगा नाव घेण्याचं. सुवासिनी असेल तिला. मला सांगा नवरा नाहीच, तिनं जरी पोपटावाने नाव घेतलं अर्थ आहे का? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, नाव घेते. पण त्या देवाला, कारण देवाला कोण आवडते? कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. देवाला हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र
होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा सात्विक या शब्दात खाली अंडरलाईन करा आणि कीर्तन ऐकल्यानंतर माळा घालायला प्रयत्न, कारण आपली बुद्धी तिसऱ्या बुद्धीत असावी. पहिली बुद्धी सेनकुटे बुद्धी आणि तिसरी ज्ञानोबा माऊलीच्या हरिपाठात आहे. कापुराची वाती उजळला कापुराचे वाटे उजळल्या, कापुराचे वाटे उजळल्या, कापुराचे भगवंताच्या नामचिंतनाने अनेक उद्धार होऊन गेले. बरं हे आपलं हे ना कोर्ट आहे. कोर्ट जन्माला येणं मरणं कोर्ट आहे. आणि कोर्ट म्हटल्यानंतर 3 प्रकारची लोक कोण कोण कोर्ट मध्ये असतात. वकील असतो, कारण त्याला पैसा कमवायचा म्हणजे डिग्री घ्यावीच लागते. ज्याला पैसा करायचा व्यवहार असतो, कारण बिझनेस. कोर्ट कारण माणसानं 2 गोष्टी पायरी चढून आहे म्हणतात. एक कुणाची? डॉक्टरची आणि दुसरी कोर्टाची. कारण भिकाला लावतोय म्हणतात. त्यामुळे शहाण्यानं त्याच्याकडे थोडू नये. वादविवाद हा आपल्याला लॉस झाला चालू, पण भानगडीत थोडू नाही. डॉक्टर मड्यावर सुद्धा काय करते? लोणी टाकते मड्यावर सुद्धा. बर का काय काय डॉक्टर चांगले आहेत बर का. काय काय डॉक्टर पोलीस सुद्धा आहेत. काय काय चांगले महाराज सुद्धा आहेत बर का. फक्त सज्जन लोक आहेत. आपण सज्जन लोक शोधली पाहिजे. मला सांगा कलियुगामध्ये आमची चुलत सख्खी बहीण तिनं नवऱ्यासाठी किडनी दिली. पोलीस मध्ये नोकरी करते बहीण आणि नवरा BSF मध्ये. आणि दोन्ही किडन्या काय इन्फेक्शन झालं, दोन्ही किडन्या खराब. कारण सासूबाई वयस्कर असल्यामुळं आणि हेही थकले होते. तारुण्यातली किडनी आमच्या बहिणीनं दिलं. तिचीही पोलिसात जॉबला 6 महिन्यानं सुट्टी 3 महिने सुट्टी घेऊन आता रुजू झाली. मला सांगा आजकाल अनेक घटना वाईट तुम्ही पाहिल्या असतील. सूला म्हणून जाते, पोरग पण सोडते आणि परत येत नाही. अशा कितीतरी विचार येत्या. तिथं म्हणायचं संस्काराचा दुबळेपणा. आणि संस्काराचा दुबळेपणा संस्कार कुठे डेव्हलप होतात तर ह्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून. कारण सर्वांमध्ये परमात्मा भरलेला आहे. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे. कोणाला दुखवायचं? इतरांना दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं. आपल्या डोळ्यात ऐकणं, पाहणं, बोलणं हा विषय आपला विठ्ठल झाला पाहिजे. आणि विठ्ठल विषय झाल्यानंतर आपले इतर विषय काय होतात? कमी पडतात. बघा तुम्ही गोऱ्या छान दिसणाऱ्या मुलीच्या मागे पळू नका. आणि एखाद्या साध्या निरागस असणाऱ्या मुली संग बोला. त्या सुद्धा काय होतात? किंमत त्यांना दिली नाही की आपाप त्याची किंमत डाऊन. तसं चांगल्या गोष्टीकडे आपण किंमत दिली पाहिजे. आपण आयडियल कोणाला बनवलं पाहिजे? सचिन तेंडुलकर का अक्षय खन्ना, सलमान खान कोणाला आयडियल बनवलं? ते खेळतात बागडतात, त्यांना पैसा मिळतो. आम्हाला काय भेटतो? आणि आम्ही आयडियल आई वडिलांना बनवलं पाहिजे. आपल्या हाडाची चाळण कोणी केली? मुलं आई बापाला बोलतात आणि नको त्याला फॅन बनवतात, आयडियल बनवतात. मी म्हणतो आई बापानंतर जर आयडियलच बनवायचं असेल तर संतांना बनवतो. कारण संत माय बाप कोणताचा प्रकार 3 त्यामध्ये 3 लोक असतात. आपण आता फास्ट वेगात जाऊ कारण लय लांबून आलेल्या लोकांना लवकर वेळ झाल्यामुळे 3 प्रकारचे कोण? वकील आणि दुसरा वकील आणि जे सरन्यायाधीश आणि आरोपी. आरोपीचं म्हणणं
कुणाकडे द्यायचं? वकिलाकडे. वकिलानं मुद्देसूद मांडलं तर न्यायाधीश काय करतो? निकाल देतो. आणि न्यायाधीश मग हे कोर्ट आहे, हे जगत मध्येच कोर्ट आहे. मग ह्या जगत मध्ये आम्ही तुम्ही आरोपी आहे. जन्माला येणं आणि मरणं हे आरोप आहे. आणि ह्या आपण ह्याच्यात वकील आपल्याला संत महात्मे आहे आणि संत महात्म्याचे आपल्याला संगत करायचे आणि संतांच्या माध्यमातून आपल्याला सरन्यायाधीश कोण? वकील पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आपलं निर्दोष मुक्तता करायचे. निर्दोष मुक्तता कशी करायची बरं? निर्दोष मुक्तता करण्यासाठी त्या पांडुरंगाचं भजन प्रेमानं करूया सगळ्यांना. संतांकडे गेली पाहिजे. संत निर्दोष मुक्तता कोणाकोणाची केली? वाल्या कोळी दरोडेखोर असणारे 7 रांजण वेशा गणिका सुद्धा उद्धारण दिली संतांच्या सहवासात. कारण भगवान परमात्मा सगळ्याला सांभाळतो बरं का. कारण तुम्ही बघितलं असेल, मी लहान असायचो आणि दगडी बिगडी फोडायची मोठमोठी धोंडे असायची, त्याच्यात बेडूक जिवंत निघायचं बरं का. हा, त्या बेडकाला कोण हवा पाणी खायला देत असेल? कधी विचार केला का? दयामुखी चारा कोण घाले, ओ दयामुखी चारा काही असल्या पान सुद्धा ईश्वराच्या सत्तेशिवाय हलत नाही. आणि आपण नाद वंशातून त्या भगवान परमात्म्याला आई समजायची. आणि एकदा आई समजलं आणि संतावर भार टाकला की काय करतात? तुमचं कल्याण निश्चितच आहे. म्हणून त्या भगवंताच्या नामाचा आपल्या अंतःकरणात हृदय भरलं पाहिजे. आणि आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगात नामाचंच महत्व सांगतात देहानंतर. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णीचा झाली सीमा. म्हणजे नामाचं वर्णन करू शकत नाही. शेष म्हणजे हजारो तोंड जरी असले, त्या मुखानं जरी उच्चार केलं भगवंताचं नामाचं तरी. आणि पृथ्वी समुद्र केला आणि मंदार पर्वत जरी त्यामध्ये पालवून शाही केली आणि कल्पवृक्षाची शाही केली तरी नामाचा महिमा वर्णन करता येत नाही. या नामानं दगड तरली, नवे नवे दगड तरली, राक्षस सुद्धा तरली, नवे नवे दगड नुसता निर्जीव वस्तू सुद्धा तरल्या सिद्धू बांधतात का? नाम चांगले चांगले आणि श्रोते वर्गही भरपूर आला बरं काय समाधान वाटलं. पण सगळ्याला वाईस लांबून आलेलं वाटते. लवकर कीर्तन सांग.
देत नाही आता तिसरं चरण. आता आपण शेवटचं चरण रवी घेऊया. नाम तारक त्रिभुवने म्हणे नाम याची जणी. हे नाम बर का राक्षसांना का उदाहरण दिलं? राक्षस कारण रावणाच्या तावडीतून न मारण्यापेक्षा देवाच्या नावानं मग देव कुठं आहे, देव कुठं आहे असं प्रत्येक वेळी म्हणायचं, राक्षसाचा उद्धार. आणि जटाऊ सारख्या पक्षांचा सुद्धा उद्धार झाला. मग आपलं तांतक किंवा आपलं उद्धार 100% आहे. फक्त त्या नामावर, भगवंताच्या नामावर आपला विश्वास, श्रद्धा संपावर पाहिजे. कारण भगवंताचं नाम, जनाबाई म्हणते नाम तारक त्रिगुणी लोकांमध्ये, म्हणजे ही पृथ्वी म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि या तिन्ही लोकांमध्ये ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. पण नाम भगवंताचं घेत असताना साधना मी सांगतो तेवढी घे. त्या आपल्या साध्य म्हणजे ह्या कीर्तनातून घेऊन जावा ती म्हणजे विवेकानं आचरण करणं, चांगलं वागणं. जर वागायचंच नाही ठरवलं तर किंमत शून्य. त्यामुळे विवेकानं आचरण करणं, सर्वांमध्ये परमात्मा पाहणं, इतरांना माझ्यामुळे होऊ नये ही भावना अंतःकरणात ठेवून
माझ्यामुळे कोणाला म्हणजे माझ्या पांडुरंगाला असं वाटलं म्हणजे खऱ्या अर्थानं साधन आहे भगवंताचं नामचिंतन करायचं ज्ञानेश्वरात गोपाल कृष्ण भगवान भैरवनाथ भगवान की हे पहा कोंडवली ग्रामस्थ तसेच भैरवनाथ प्रासादिक दिंडी सोहळ्यामध्ये देहूचे पंढरपूर या ठिकाणी गेलेले वारकरी या सर्वांना विनम्र सूचना की खरोखर आज भाग्याचा उदय आहे की देवाचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज ज्यांनी या अभंगाची सुरुवात केली की ज्यांनी आपल्या वाचेनं भगवंताला सांगितलं की करीन कवित्व किती कवित्व करीन तर 96 कोटी म्हणजे 100 कोटी अभंग करीन परंतु नामदेवरायांना ते पूर्ण झाले नाहीत त्यांच्या कुटुंबासह 96 कोटी अभंग पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर जन्माला आले ते तुकोबाराय त्यांनी ते उरलेले 4 कोटी अभंग पूर्णत्वाला केले त्या नामदेवरायांचे आज जयंती आहे आपण या ठिकाणी कीर्तनाची पंचपदी घेऊ कीर्तनाची पंचपदी घेणार आहोत पंचपदी झाल्यानंतर नामदेवरायांच्या समाधीवरती फुलं वाहणार आहोत आणि नंतर कीर्तनाला सुरुवात करणार आहोत हे पहा या ठिकाणी सुस्वर असं हरिभक्ती पारायण राजेश महाराज सूर्यवंशी यांचं सुसरावी कीर्तन होणार आहे तरी सर्वांनी या कीर्तन श्रवणासाठी मंदिरामध्ये यायचे असे आपणा सर्वांना नम्र विनंती घ्या विनंती
मागणे ते खंडोबा म्हणते आहे